चिकाचं दूध नसताना सुद्धा घरच्या दुधापासून त्यामध्ये गूळ न वापरता साखर वापरून हे मी खरवस बनवलेलं आहे। प्रत्येक भागामध्ये काही असं होत नाही की खरवसाचं दूध मिळेलच, म्हणजे गाईचं जे दूध असतं पहिलं दूध बाळंतीण झाल्यानंतर ते दूध मिळेल असं शक्य होत नाही। तर अशा वेळेस जर खरवस खायची इच्छा झाली तर आपण घरच्या दुधापासून हे खरवस कसं बनवायचं ते मी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा। चला मग बनवूया घरच्या दुधापासून हे खरवस मी कसं बनवलं आहे। आधी आपण इथं एक प्लेट घेतली, मी ज्या प्लेटमध्ये तुम्ही ढोकळा वगैरे काही बनवत असणार ती प्लेट जरी घेतली तुम्ही, म्हणजे स्टीम करायला आपण ही प्लेट ठेवणार आहे म्हणून हिला मी आधी तूप लावून घेतले। तूप लावा, तेल लावू नका। मस्त असं हे मी पूर्ण तूप लावून घेतले या प्लेटला। त्यानंतर आता इथं मी 1 कप एवढं दूध घेतलंय। हे बघा 200 ml मी दूध घेतलंय। हे गाईचं किंवा म्हशीचं कुठलं पण दूध तुम्ही वापरू शकतात। एका बाउलमध्ये मी हे काढून घेतलंय। आता जेवढं 1 कप जर दूध असेल तर त्याच्या निम्मे आपल्याला कॉर्नफ्लॉवर यामध्ये टाकायचं आहे, म्हणजे अर्धा कप मी इथं कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे आणि त्याच कपाने अर्धा कप साखर घ्यायची। तुम्ही हवं असेल तर वाटीचं पण माप घेऊ शकतात, पण मी वाटीमध्ये कपाचं माप काढून घेतलंय। म्हणजे 1 कप दूध, अर्धा वाटी कॉर्नफ्लॉवर, अर्धा वाटी साखर घेतली आणि पूर्ण ही साखर आपल्याला विरघळून घ्यायची। हे बघा मी पूर्ण साखर विरघळून घेतली, मस्त असं घट्ट हे झालेलं आहे। त्यानंतर अर्धा चमचा एवढं विलायची पावडर टाका। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही जायफळ सुद्धा यामध्ये किसून टाकू शकतो, पण मी अर्धा चमचा फक्त विलायची पावडर टाकली। साखरेमध्ये विलायची छान लागते आणि गुळामध्ये जायफळ छान लागतं, म्हणून फ्लेवर हे प्रत्येकाला मॅच व्हायला पाहिजे तरच छान चव येते। मग हे बघा मी प्लेटमध्ये या दुधाला काढून घेतलं। नंतर वरून इथं मी थोडी विलायची पावडर वरून परत टाकली आणि इथं केसर टाकून घेतलं। केसर ऑप्शनल आहे, कलर येण्यासाठी मी थोडं छान युनिक दिसण्यासाठी इथं केसर मी टाकून घेतलंय। आता ह्या प्लेटला आपण स्टीम करण्यासाठी ठेवूया। मी कढईमध्ये मस्त असं पाणी उकळायला ठेवलं होतं, 2 ग्लास पाणी टाकून घेतलं आणि मध्ये अशी रिंग ठेवून घेतली। अलगद हाताने ठेवा कारण कढई गरम आहे। आता हिला झाकण ठेवून गॅसची फ्लेम हाय करायची आणि 15 ते 20 मिनिटं आपल्याला शिजू द्यायचे। मी मीडियम 15 मिनिटासाठी हिला शिजू देते। 15 मिनिटं झाल्यानंतर हिला उघडून बघूया। 15 मिनिटं झाली आहे, आता हिला उघडून बघूया। गॅसची फ्लेम मी हाय ठेवली आहे। आता हे बघा हे छान शिजून तयार झालं, पण याला चेक कसं करायचं, एक सुरी घ्यायची आणि सुरीने असं आपल्याला चेक करायचं, म्हणजे सुरीला जर काही दूध लागत नाही तर आपलं हे छान खरवस बनून तयार झालं आहे। आता याला गार होण्यासाठी मी थोडी वाफ निघू दिली आणि अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं, कारण फ्रीजमध्ये छान असं हे सेट होऊन जातं। हे बघा आता याला आपण याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत। मस्त अशा मी सुरीने ह्या पूर्ण वड्या पाडून घेते आणि एक पीस मी तुम्हाला काढून दाखवते। मस्त असं मऊ लुसलुशीत, तोंडात विरघळेल एवढं छान मऊ लुसलुशीत घरच्या दुधापासून खरवस आहे ना। छान युनिक अशी व्हिडिओ मी तुम्हाला एक पीस तोडून दाखवते। मस्त असं मुलांना खाण्यासाठी हे खरवस मऊ लुसलुशीत बनून तयार होतं आणि किती पटकन आणि कमी साहित्यामध्ये हे बनून तयार होतं। हे बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकन घंटीला पण नक्की दाबा, कारण मी अशाच नवीन युनिक व्हिडिओ घेऊन येत राहते। चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, बाय।